नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय। नारद मुनी अनेक प्रकारे सतीला समजावून सांगतात, सती आई वडिलांच्या तू या ठिकाणी बोलावण्याची वाट पाहणं गरजेचं नाही आहे। बाबाच्या घरी मोठा यज्ञ आहे, तुझ्या सर्व बहिणी त्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। दक्ष राजाच्या घरी मोठा यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये तू सामील झाली पाहिजे। ऋषी मुनी अगोदर पाठवून द्या। गोपाल कृष्ण भगवान की आपल्या या श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये सुद्धा आपल्या समोर सतीनं ज्या प्रमाणे यज्ञामध्ये उडी घातली, देहाचा विध्वंस केला, यज्ञाचा विध्वंस केला, तो कथाभाग झाकी स्वरूपामध्ये आपल्या समोर या ठिकाणी येत आहे। आमचे परमस्नेही श्री हरिभक्त परायण आदिनाथजी महाराज या ठिकाणी ही झाकी आणत आहेत आपल्या समोर, त्यासाठी थोडा मोकळी जागा सोडा जरा। हरी गोपाल कृष्ण भगवान दक्ष राजाने यज्ञ मांडला, राजा दक्षाने यज्ञ मांडलेला आहे। सर्व देवी देवता त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे सर्व ऋषी मुनी गान गंधर्व अनेक लोक त्या ठिकाणी यज्ञामध्ये उपस्थित आहे। मात्र भगवान शंकराला त्या यज्ञामध्ये त्यांनी बोलवलं नाही, सतीला सुद्धा बोलवलं पाठवलं नाही। यज्ञाला प्रारंभ झालेला आहे। तेवढ्यामध्ये सती भगवान शिव परमात्माच्या जवळ हट्ट धरू लागली। नारद मुनींनी सांगितलं सतीला, सती अगं आई वडिलाच्या घरी असलेला यज्ञ असलेला उत्सव असलेला सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये तू बोलावण्याची वाट पाहू नको। बाबाच्या घरचा यज्ञ आणि बाबाच्या घरी असलेला यज्ञ, त्या यज्ञामध्ये तू सामील झाली पाहिजे असं त्या ठिकाणी सांगितले। एवढ्या प्रसंगामध्ये सतीनं कोणाचंही त्या ठिकाणी ऐकलं नाही। नारद मुनींचं सांगणं हे सतीला त्या ठिकाणी पटलेलं आहे। नारद मुनीने जे सांगितलं ते सतीला त्या ठिकाणी पटलेलं आहे। पहा, नारद मुनी सांगत होते, हे देवी सती, तुझ्या बाबाच्या घरी मला मोठा यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये तू जाऊन पोचली पाहिजे बाळा, तू जाऊन पोचली पाहिजे। सतीला त्या ठिकाणी वाटून राहिलं की माझ्या बहिणी उपस्थित असतील, सर्वजणी उपस्थित असतील आणि माझ्या बहिणी सुद्धा माझी वाट पाहत असतील, असं त्या ठिकाणी सतीला वाटून राहिलं। काय करावं सुचत नाहीये। नारद मुनी तिथून अंतर्धान पावले, तिथून निघून गेले। आता कोण राहिलं? आता त्या ठिकाणी फक्त सती देवी आणि भगवान शिवजी आहेत। शिवजी ध्यानस्थ आहे। सती माता भगवान शिवाच्या जवळ हट्ट धरते, देवा अहो स्वामी, माझ्या बाबाच्या घरी भला मोठा यज्ञ आहे आणि यज्ञामध्ये मी सामील झाले पाहिजे, मी यज्ञामध्ये गेलो पाहिजे। तेवढ्यामध्ये भगवान महादेवाने आतापर्यंत एक गोष्ट सतीपासून लपवली होती, लक्षपूर्वक आहे का? हो, ते फोटो वगैरे नंतर काळजा लागलं तर थोडं खाली बसू द्या, बसा पूर्व खाली। गोपाल कृष्ण भगवान की जय। सती माता भगवान शिव परमात्माचा संवाद त्या ठिकाणी चाललेला आहे। भगवान शिव परमात्मा सतीला सांगतात, सती अगं एक गोष्ट अनेक वर्षापासून मी तुझ्या समोर लपवून ठेवली बघ। तुझ्या बापानं भर सभेत माझ्या समोर माझा अपमान केला होता ग।
हो, आता तुझ्या बाबानं आपल्याला पत्रिका दिल्या नाही, सांगितलं सुद्धा नाही. काही ठिकाण असे आहे आमंत्रण असलं तरच त्या ठिकाणी जावं.